हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू क्युरिओसिटी बॉक्स या. सो आपण बघणार आहोत आता आपण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, फोर्स इन बिटवीन द टू पॅरलल लाईन्स कॅरिंग अ करंट. ओके, आणि रिव्हिजन घेऊया क्विक. मला सांगा, जर सेम डायरेक्शन मध्ये करंट असेल तर फोर्स कसा राहील, अट्रॅक्शन टाइप राहील. म्हणजे ही वायर इकडे अट्रॅक्ट होईल आणि ही वायर अशा प्रकारे. जर सपोज हे दोघं डिफरंट डायरेक्शन मध्ये करंट कॅरी करत आहे तर फोर्स कसा राहील, रिपल्सिव्ह राहील. मीन्स या प्रकारे. ठीक आहे, आपण ह्या दोन्ही गोष्टी लास्ट लेक्चर मध्ये बघितल्या होत्या. आता आपण क्वेश्चन्स बघूया या टॉपिकशी रिलेटेड. ठीक आहे, चलो एक होमवर्कला देईल मी. करंट ऑफ अ इक्वल मॅग्निट्यूड फ्लोज थ्रू द टू लॉंग पॅरलल वायर हॅव्हिंग अ सेपरेशन ऑफ 1.35 सेंटीमीटर. म्हणजे इक्वल मॅग्निट्यूडची करंट फ्लो होत आहे, इक्वल मॅग्निट्यूडचं करंट फ्लो होत आहे. याचा अर्थ दोन वायर्स आहेत आणि या दोघांमधून सेम करंट फ्लो होत आहे. काय होतंय, सेम करंट फ्लो होत आहे थ्रू द टू पॅरलल वायर्स हॅव्हिंग अ सेपरेशन ऑफ 1.3 सेंटीमीटर. आणि यांच्यामध्ये सेपरेशनचं डिस्टन्स किती आहे, 1.35 सेंटीमीटर. If the force per unit length on the each wire is 4.76 into 10 raised to minus 2 न्यूटन. जर सपोज या दोघं वायर मध्ये जो फोर्स आहे, जो फोर्स एक्झर्ट होतोय तो जर सपोज 4.76 इंटू 10 रेस टू मायनस 2, तर इथे काही सांगितलेलं नाहीये की ती सेम डायरेक्शन मध्ये किंवा अपोजिट डायरेक्शन मध्ये. तर जरुरी नाही आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट नाही करायची, मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची. जोपर्यंत आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट नाही करायची, जर डायरेक्शन दिलेली नसेल तर डोंट वरी. ओके, सो कारण दोघांसाठी आपल्याला सेम फॉर्म्युला डिराईव्ह होतो. सो फोर्स तुम्हाला न्यूटन मध्ये दिलेला आहे. व्हॉट मस्ट बी द आय, आयची व्हॅल्यू किती यायला पाहिजे. मला सांगा, फोर्स इथे आपण जो काढला होता आपला फोर्स, तुम्हाला आठवतं आपण फोर्स काढलेला होता, फोर्स पर युनिट लेंथ इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स पर युनिट लेंथ. ही काय दिलेली तुमची, फोर्स पर युनिट लेंथ दिलेला आहे. हा तुम्हाला जो फोर्स दिलेला आहे हा पर युनिट लेंथ दिलेला आहे. ठीक आहे, हे तुम्हाला व्यवस्थित बघायचंय क्वेश्चन दिलेला असताना की ते पर युनिट लेंथ मध्ये दिलेलं आहे किंवा नाही दिलेलं आहे. सो फोर्स पर युनिट लेंथ इज इक्वल्स टू म्यू नॉट डिवाइडेड बाय I1 I2 2 pi d. ठीक है, सो d is the distance between these two wire. सो 1.35 सेंटीमीटर आहे. जर याला मला मीटर मध्ये कन्सिडर करायचं आहे तर मी काय करेल, 10 raised to minus 2 मीटर. ओके, लाईक दिस. सो म्यू नॉट ची व्हॅल्यू काय असते, परमिएबिलिटी कॉन्स्टंट 4 पाय इंटू 10 raised to minus 7 इंटू I1 आणि I2 ची व्हॅल्यू दोन्ही सेम आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय, I1 इज इक्वल्स टू I2 इज इक्वल्स टू I. सो इथे I घेतला, दोघंही व्हॅल्यू सेम आहेत, डिवायडेड बाय 2 पाय इंटू डी. डी किती तुमचा 1.35 इंटू 10 रेस टू मायनस 2. आणि फोर्स पर युनिट लेंथ तो किती दिलेला आहे, 4.76 इंटू 10 रेस टू मायनस 2. ठीक आहे, सो इथे या इक्वेशनला सिम्प्लिफाय करायचं बेसिकली. पाय पाय कॅन्सल, 2 इथे कॅन्सल होऊन जाईल अगेन, आणि 10 रेस टू मायनस 2 हे पण इथे काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. नाही सॉरी, लाईक इथे 10 रेस टू मायनस 2 आहे आणि नंतर इकडे काय लिहिली आहे, मल्टिप्लायला जाईल. 4.76 इंटू 10 रेस टू मायनस 2 इंटू 10 रेस टू मायनस 2 डिवाइड बाय, सो डिव्हिजनला काय राहील तुम्हाला इथे, 2 इंटू 10 रेस टू मायनस 7 2 इंटू 10 रेस टू मायनस 7 इज इक्वल्स टू I स्क्वेअर. सो 10 रेस टू मायनस 2 10 रेस टू मायनस 2, तर हे कॅन्सल होईल, 10 रेस टू मायनस 4 येईल इथे. दोघं ऍड होतात ना सेम व्हेरिएबल्स असले तर, आणि 10 रेस टू मायनस 4 इथे कॅन्सल झालं तर खाली येईल तुमचं 10 रेस टू मायनस 3. ठीक आहे, सो तुम्ही याला फर्दर जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते I स्क्वेअर इज इक्वल्स टू 4.76 डिवायडेड बाय 2 इंटू 10 रेस टू मायनस 3. ओके, सो इथे तुम्हाला बेसिकली काय करावं लागेल, याचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. याचा काय घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मीन्स I इज इक्वल्स टू 4.76 डिवायडेड बाय 2 इंटू 10 रेस टू 3. खाली जर मायनस 3 येतं, वरती गेल्यावर प्लस 3 होतं. ठीक आहे, याचा स्क्वेअर रूट घेईल, तर याचा स्क्वेअर रूट घेतला तुम्हाला I ची मॅग्निट्यूड फाइंड आउट होते. सो I इज इक्वल्स टू 56.7 एम्पियर. ओके, तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या.
Okay, so this is the second example. Two wires shown in the figure are connected in a series circuit. याचा अर्थ काय माहिती का, सिरीज सर्किट मध्ये कनेक्टेड आहे म्हणजे ही वायरचा जो हा एंड आहे तो ह्या वायरच्या ह्या एंडला कनेक्टेड आहे आणि ह्या अशा प्रकारे बॅटरीला कनेक्टेड आहे. ठीक आहे, प्लस मायनस. सो इथून असं करंट फ्लो होतोय आणि इकडून करंट वापस येतोय. ह्या अशा सिरीज सर्किट मध्ये कनेक्टेड आहे. चलो, आय होप तुम्हाला कळालं. in a series circuit and the same amount of current of 10 ampere passes through the both. जरी हे इथं सेम अमाऊंट दिलेलं नसतं तरी तुम्हाला सेम अमाऊंट घ्यावं लागलं असतं, कारण आपलं सिरीज मध्ये करंट काय असतं, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सिरीज सर्किट मध्ये करंट काय असतं, सेम असतं. पॅरलल जेव्हा ब्रांचेस येतात तेव्हा करंटचं डिव्हिजन होतं, बट इन अपोजिट डायरेक्शन. सो ऑब्व्हियसली जर हे करंट अपवर्ड आहे तरी ते करंट काय येईल, डाऊनवर्ड येईल. ही जर अपवर्ड डायरेक्शन आहे करंटची तर ही काय आहे, डाऊनवर्ड आहे. आणि दोघं सेम आहेत म्हणजे 10 एम्पियर and here also 10 ampere. Separation between the two wire is 8 mm. So या दोघांमधलं जे सेपरेशन डिस्टन्स आहे, तर मॅम तुम्ही हे ए बी सेक्शन मधलंच का घेतलं, मी तुम्हाला सांगेल ए बी सेक्शन मधलं सेपरेशन डिस्टन्स का घेतलं. मी हवं तर मी लाईक नेक्स्ट याच्यावर काढते सेम. ठीक आहे, सो यांच्यामधलं डिस्टन्स आहे 8 mm. आणि त्याच्यानंतर द लेंथ ए बी इज इक्वल्स टू एस इज इक्वल्स टू 22 सेंटीमीटर. म्हणजे जनरली ही ए बी ची जी वायरची लेंथ दिलेली आहे ती किती दिलेली तुम्हाला, 22 सेंटीमीटर. म्हणजे हा सेक्शन तुमचा आहे 22 सेंटीमीटर. and then obtain the direction and magnitude of the magnetic field due to the current in wire 2 on the section AB of the wire 1. ही wire 1 आहे आणि ही wire 2 आहे. ओके, wire 1 wire 2. सो इथं काय सांगितलेलं तुम्हाला, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची तुमची ड्यू टू द करंट इन वायर 2 ऑन द वायर 1. म्हणजे मी असंच म्हणू शकते की मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे ड्यू टू द करंट इन वायर 1 ड्यू टू द करंट इन द वायर 2 ऑन द सेक्शन ऑफ ए बी ऑफ वायर 1. सो मॅग्नेटिक फील्ड on wire 1 due to current in wire 2. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे अजून एक गोष्ट, ऑल्सो ऑब्टेन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन वायर 1. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन of force on wire 1. ओके, चलो. सो हे तर कळालं तुम्हाला, मी ॲज इट इज कॉपी केलेलं आहे. ठीक आहे, मी इथे काहीच म्हणजे इथे काहीच वेगळं तयार नाही केलेलं आहे, ॲज इट इज जे जसं होतं ते तसंच कॉपी केलेलं आहे. ठीक आहे, सो हा जो डी डिस्टन्स आहे आणि ही काय आहे, लेंथ ऑफ द वायर आहे. ठीक आहे, सो इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला, मॅग्नेटिक फील्ड ऑन द वायर 1 ड्यू टू द करंट इन वायर 2. म्हणजे जनरली मला इथे B1 वरती इथे मला सांगा, जर या वायर मधून करंट कॅरी होतंय या डायरेक्शन मध्ये आणि जर मी इथे राईट हँड थंब रूल यूज केला तर ही काय इंडिकेट करेन, डायरेक्शन ऑफ द करंट. आणि या कर्ल फिंगर्स अशा प्रकारे काय इंडिकेट करतील, मॅग्नेटिक फील्ड इंडिकेट करतील. सो ही मॅग्नेटिक फील्ड माझी या वायर वरती जर इथे प्रोड्यूस्ड होते, ठीक आहे, या वायर वरती ही माझी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, पण ही कोणामुळे होते, या करंटमुळे होते. ठीक आहे, जे की तुमचं 10 एम्पियर. करंटची व्हॅल्यू किती आहे, 10 एम्पियर आहे ना, दोघांच्यात सेम करंट आहे. सो हे जे तुमची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ही कोणामुळे होतीये, वायर 2 मुळे होतीये. ठीक आहे, सो मला सांगा मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायसाठी आपण काय यूज करतो, बायोट सायवर्ट लॉ. सो दॅट इज इक्वल्स टू बी इज इक्वल्स टू mu naught I divided by 2 pi r. So r is nothing but a distance. So इथे मी याला 2 pi
स्मॉल डी घेऊ शकते. ठीक आहे. सो म्यू नॉट किती आहे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. करंट किती आहे 10 एम्पियर. 2 पाय इंटू स्मॉल डी. सो डी किती आहे 8 mm. सो याला मीटर मध्ये करून घ्या 8 इंटू 10⁻³ मीटर. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल्स टू 8 इंटू 10⁻³ मीटर. सो जर तुम्ही इथे हे इक्वेशन सॉल्व्ह करशाल, हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथे फायनली आन्सर मिळेल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू बी इज इक्वल्स टू 2.5 इंटू 10⁻⁴ टेस्ला. ओके, लाईक दिस. सो ही मॅग्नेटिक फील्ड माझी प्रोड्यूस होते राईट हँड थंब रूलने. रूल आणि हा मी यूज केलेला आहे बायोट सायवर्ट लॉ. ओके. इवन प्रॉब्लेम लिहिताना सुद्धा तुम्ही कुठे काय यूज केलेलं आहे, कोणता फॉर्म्युला कुठून घेतलेला आहे ते सगळं लिहत चला, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. अगेन ॲज इट इज डायग्राम काढते मी. वायर 1, वायर 2. करंटची डायरेक्शन याची अशी, सॉरी याच्यात करंटची डायरेक्शन खाली होती ना. आय एम सॉरी, इट्स माय मिस्टेक. म्हणजे मी जे सांगितलं ते करेक्ट आहे, बट मी करंटची डायरेक्शन घेताना चुकीची घेतली. आय एम सॉरी गाईज. ॲक्च्युली खूप वेळपासून रेकॉर्डिंग करते ना, तर त्याच्यामुळे थोडं ओव्हरलोड झालंय. करंटची डायरेक्शन वरती आहे तर ह्या वायरमध्ये करंटची डायरेक्शन खाली राहील. सो हा तुमचा थंब इंडिकेट करेन आणि लाईक दिस या काय इंडिकेट करतील कर्ल फिंगर्स मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, आणि हा थंब इंडिकेट करेन करंट. सो दिस इज द राईट हँड थंब रूल. थंब रूल. ओके. सो मॅग्निट्यूड ऑफ द आपण पहिले मॅग्निट्यूड फाइंड आउट करू, नंतर डायरेक्शन फाइंड आउट करू. सो याची अपवर्ड आहे तर याची काय राहील डाऊनवर्ड राहील. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, अपवर्ड राहिली आणि डाऊनवर्ड राहिली म्हणजे जर सपोज दोन्ही डायरेक्शन डिफरंट राहिल्या करंटच्या, तरी हिच्यात कोणता फोर्स असतो रिपल्सिव्ह फोर्स. सो ऑब्व्हियसली हिच्यात कोणता फोर्स एक्झर्ट होईल रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट होईल. पण जर तुम्हाला डायरेक्शन विचारली पर्टिक्युलरली वायर वरती तर मग तुम्हाला ती फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. बेसिकली दोघांमध्ये जो फोर्स तयार होतोय तो रिपल्सिव्ह फोर्स आहे. सो मला सांगा, मला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची आहे. सो मॅग्निट्यूड फाइंड आउट करायसाठी मी फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स पर युनिट लेंथ इज इक्वल्स टू म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय डी. ओके. सो लाईक दिस. मला इथे काय सांगितलेलं आहे, सेक्शन ए आणि बी मध्येच, ए आणि बी मध्येच फाइंड आउट करायचं आहे. याचा डिस्टन्स किती आहे 8 mm आणि याचं सेक्शन हे किती आहे 22 सेंटीमीटर है ना. सो ही लेंथ किती दिलेली आहे 22 सेंटीमीटर ए बी, आणि दोघांमधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे 8 mm. सो याला अगेन कन्वर्ट करून घ्या 8 इंटू 10⁻³ मीटर, आणि दिस इज 22 इंटू 10⁻² मीटर. सो म्यू नॉट किती दिलेला आहे 4 पाय इंटू 10⁻⁷. I1 किती आहे 10 एम्पियर, I2 किती आहे 10 एम्पियर. डिवायडेड बाय 2 पाय इंटू डी. डी किती तुमचा डिस्टन्स 8 इंटू 10⁻³ आणि फोर्स किती आहे आपल्याला तो काढायचा आहे. आणि लेंथ किती वायरची, हा लेंथ किती दिलेला आहे सेक्शन 22 इंटू 10⁻² मीटर मध्ये केल्यावर. तर तुम्ही याला सॉल्व्ह करशाल तर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक पर्टिक्युलरली व्हॅल्यू मिळेल आणि ती राहील तुमची 5.5 इंटू 10⁻⁴ न्यूटन. हा काय आला तुमचा फोर्स. मी सॉल्व्ह नाही करत आहे, आय होप यू विल डू इट. सो मी तुम्हाला इथे अरेंज केलेलं आहे, तुम्हाला जस्ट सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आणि प्लीज गाईज सॉल्व्ह करा. तुम्ही ऍक्च्युअली मध्ये माहिती तुम्हाला, तुम्ही सगळेचे सगळे टॅलेंटेड आहात आणि तुम्ही सगळेचे सगळे व्यवस्थित करतात, बट तुम्ही इक्वेशन पुट आउटही करतात, इक्वेशन करेक्टली तिथे सबस्टिट्यूटही करतात, पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करतात ना तुम्ही छोट्या छोट्या मिस्टेक्स करतात. सो हे मॅथचा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युअली. तुम्ही मॅथ जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे तुमच्या फिजिक्सच्या क्वेश्चन्समध्ये मिस्टेक होणार नाही. अदरवाईज तुम्ही फॉर्म्युला जरी करेक्ट लिहिला
पण जर सॉल्व्ह व्यवस्थित नाही केलं तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार, पर्टिक्युलरली जेवढे तुम्हाला हवेत. ऑल म्हणजे पूर्ण मार्क्स नाही मिळणार. चेकरवर डिपेंड आहे. चेकर हवं तर फॉर्म्युलाला देईल, पण मग तुमचं फायनल आन्सर बरोबर नसेल तर तुमची मेहनत वाया जाईल. सो तुम्ही प्लीज काय करा, व्यवस्थित सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता आपण डायरेक्शन फाइंड आउट करू. यांच्यामध्ये काय रिपल्सिव्ह फोर्स आहे. ठीक आहे. सो ही याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मी हा पॉईंट तिथल्या ऐवजी इथे लिहिते. हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे थंब काय होईल, ऑन वायर 1 वरती फाइंड आउट करते. म्हणजे फोर्स मी F1 वरती फाइंड आउट करते बिकॉज ऑफ वायर 2, म्हणजे F12 फाइंड आउट. ज्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना लगेच कळेल. आणि या कर्ल्स फिंगर अशा प्रकारे राहतील तुमच्या. ठीक आहे. राईट हँड घ्या. थंब काय इंडिकेट करेन, करंट. आणि कर्ल फिंगर्स काय इंडिकेट करेन, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्या अशा राहतील. 3D मध्ये इमॅजिन करायचा प्रयत्न करा. कळालं? ही काय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. तर याचाच अर्थ असा काय राहील, हा काय होतं इकडे आतमध्ये जातोय, इकडच्या साईडला आतमध्ये जातोय आणि इकडून बाहेर निघतात कर्ल्स तुमच्या. म्हणजे इथे काय होतात, आतमध्ये जातात. बेसिकली इथे काय होतात, तुमच्या आतमध्ये जातात. आतमध्ये जातात याचाच अर्थ काय येतो तुमचा, इन टू द प्लेन ऑफ द पेपर. आणि इथे काय होतात, बाहेर येतात. म्हणजे इथे आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. सो इथे काय येतात, मॅग्नेटिक फील्ड इन टू द प्लेन ऑफ द पेपर. ठीक आहे. इन टू द प्लेन ऑफ द पेपर म्हणजे काय, की पेपरच्या आतमध्ये चालली आहे. तर मग मी असं धरेल, हवं तर मी पेज पकडलेलं आहे तर माझी पेपरच्या आतमध्ये चालली आहे. म्हणजे लाईक दिस. हे बघा, हा जर माझा हँड जर पेपर आहे तर इन टू द प्लेन ऑफ द पेपर म्हणजे ही अशा प्रकारे जाईल. म्हणजेच इथे मी 3D मध्ये जर म्हटलं तर ते खाली, इथे मला खाली नाही दाखवता येते, ऍक्च्युली ते स्ट्रेट खाली जाईल. हे बघा, हे असं स्ट्रेट खाली जाईल, पण दाखवता नाही येणार आहे म्हणून मी तसं त्या प्रकारे पकडलेलं आहे. ही डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ही खाली राहील. तुम्ही त्याला 3D मध्ये इमॅजिन करा, असं क्रॉस मध्ये नाही राहणार ते. ठीक आहे. बघा, हे अशा प्रकारे राहील. मॅग्नेटिक इन टू द प्लेन ऑफ द पेपर जाईल, लाईक दिस. मॅग्नेटिक फील्ड इन टू द प्लेन ऑफ द पेपर चालली आहे, माझ्या हातामध्ये चालली आहे, इन टू द प्लेन ऑफ द पेपर. आणि हा 90 डिग्री राहील. ही काय तुमची डायरेक्शन ऑफ द करंट. डायरेक्शन ऑफ द करंट काय, अपवर्ड. सो लेफ्ट हँड घ्या. अगेन तुमचा लेफ्ट हँड घ्या, त्याला स्ट्रेच करा. डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड डाऊनवर्ड. डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. करंटची डायरेक्शन लाईक दिस, अपवर्ड आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ही काय आहे, इन टू द प्लेन ऑफ द पेपर आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड इन टू द प्लेन ऑफ द पेपर आहे म्हणून अशी इंडिकेट करा. तुमची इंडेक्स फिंगर कशी इंडिकेट होईल, पेपर मध्ये इंडिकेट होईल. पेपर मध्ये इंडिकेट करा म्हणजे मोबाईलच्या स्क्रीन मध्ये इंडिकेट करा. त्याच्यानंतर तुमचा जो लाईक ही पेपर मध्ये इंडेक्स फिंगर, ही इंडेक्स फिंगर. त्याच्यानंतर तुमची मिडल फिंगर कशी येईल, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ती काय दाखवते, करंटची डायरेक्शन. ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. देन जो हात थंब राहील तो असा इंडिकेट करेन. तर थंब काय दाखवतो तुम्हाला, फोर्सची डायरेक्शन म्हणजेच F12. ठीक आहे. फोर्सची डायरेक्शन. तो फोर्स तुमचा कुठे एक्झर्ट होईल, लेफ्ट हँड साइडला, लाईक दिस. फोर्स एक्झर्ट होईल म्हणजे ह्या दोघे वायर एकमेकांपासून लांब जातील. रिपल्सिव्ह फोर्स. जर तुम्हाला विचारलं की वायर 1 वरती कोणता फोर्स आहे, तर वायर 1 वरती कोणत्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे वायर 1 वरती लेफ्ट साइडला जातोय फोर्स. आणि जर सपोज वायर 2 वर विचारला तर तो कोणत्या डायरेक्शनला जाईल, मग आता राईट साइडला जाईल. ठीक आहे. हा फोर्स इकडे जाईल आणि हा फोर्स इकडे जाईल, F12. आणि हा राहील F21. ओके. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. ओके. तुम्हाला हे सगळं कळालं असेल. दिस वॉज लिटल बिट डिफिकल्ट बट आय होप तुम्हाला कळालं असेल. लेट्स सी यू इन द नेक्स्ट क्लास. आणि वन मोर थिंग, तुमचे मंडेला मी रिव्हिजन क्लास घेणार आहे. सो मंडेला आपण झूम मीटिंग वरती घेऊया. युट्यूब वरती तर आता सुरूच आहे, बट मंडेला मी तुमचं झूम मीटिंग वर क्लास घेणार आहे. सो आय होप वी ऑल आर गोइंग टू सी एव्हरीबडी ऑन मंडे. Okay, chalo, tada, bye bye, see you, let's see you on the Monday.